ऑनलाईन स्टडीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र बोर्ड 7th क्लास मॅथमॅटिक्स युनिट 1 भौमितिक रचना इनसमे जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन या पाठाचा क्रमशः अभ्यास आपण करत आहोत. आजच्या पाठामध्ये आपण द प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द साइड्स ऑफ अ ट्रायंगल हा भाग शिकणार आहोत. तथा मराठीमध्ये त्रिकोणाच्या बाजूच्या दुभाजकांचा गुणधर्म पाहणार आहोत. प्रथमतः आपण हा गुणधर्म ॲक्यूट अँगल ट्रायंगल संदर्भात म्हणजे लघुकोन त्रिकोण संदर्भात पाहणार आहोत. त्यासाठी तुमच्या समोर स्क्रीनवर एक लघुकोन त्रिकोणाची म्हणजे ॲक्यूट अँगल ट्रायंगलची आकृती आहे. त्याच्यामध्ये तीनही बाजूंचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेले आहेत आणि ते तीनही बायसेक्टर्स या पॉइंट सी मध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत, छेदलेले आहेत आणि तो इंटरसेक्ट झालेला पॉइंट ट्रायंगलच्या इंटेरियर मध्ये आहे अशी ही फिगर दाखवते. पण प्रत्यक्षात ही फिगर आपल्याला काढता आली पाहिजे. म्हणजे ही फिगर जर आपल्याला काढायची असेल आणि त्याचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स काढायचे असतील ऑल साइडचे, तर आपल्याला काय करायचे ते आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण ड्रॉ करून घेणार आहोत एक ॲक्यूट अँगल ट्रायंगल लघुकोन त्रिकोण. लघुकोन त्रिकोण म्हणजे त्याचे सर्व कोन लघुकोन असले पाहिजेत. हा महत्त्वाचा भाग आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे. मी पाया काढलेला आहे. तुम्हाला पट्टी वापरून पेन्सिलच्या सहाय्याने आणि पट्टीच्या सहाय्याने हा पाया ड्रॉ करायचा आहे. नंतर मला लघुकोन होईल अशा प्रकारचा एक परत दुसरा रेषाखंड काढायचा आहे. लघुकोन दिसतोय तुम्हाला या ठिकाणी आणि पुन्हा एकदा मी तिसरा रेषाखंड या ठिकाणी काढतोय. तुम्ही ही आकृती काढताना पट्टी आणि पेन्सिलचा वापर करणार आहात. अशा प्रकारे तुम्ही जर इथं नीट ऑब्झर्व केलं तर या कोणाचं माप 90 अंशापेक्षा नक्की कमी आहे. याही कोणाचं माप 90 अंशापेक्षा नक्की कमी आहे आणि याही कोणाचं माप 90 अंशापेक्षा नक्की कमी आहे. आपल्या डोळ्यांना दिसतंय पण तरी बघूया. तुम्हाला जर ते मोजून पाहायचं असेल तर आपण या ठिकाणी प्रोट्रॅक्टर म्हणजे कोनमापक वापरून ते बघूया. या ठिकाणी कोनमापकाचा मध्यबिंदू मी इकडं पायाला डावीकडे जो कोन आहे तिथं ठेवलेला आहे. 180 ची रेषा तंतोतंत जुळलेली आहे आणि इथं तुम्ही जर मोजलं तर तुमच्या लक्षात येईल 10, 20, 30, 40, 50 पेक्षा थोडंसं कमी आहे म्हणजे 49 डिग्री आहे. म्हणजे 90 डिग्री पेक्षा कमी आहे म्हणजे हा ॲक्यूट आहे, लघुकोन आहे. याचप्रमाणे आपण मोजमाप करणार आहोत इकडे पायावर उजव्या बाजूला. हा कोन जर आपण मोजला, हा अँगलचं मेजरमेंट जर आपण या ठिकाणी मेजर केलं तर आपण इकडून जेव्हा उजवीकडे मोजतो तेव्हा डावीकडून मोजायचे. 0, 10, 20, 30, 40, 50, 60 आणि 70 दिसते आपल्याला इथे. म्हणजे हा अँगल इथं 70 डिग्रीचा आहे. आता या ठिकाणचा अँगल मोजूया. म्हणजे हा लघुकोन आहे, हा पण लघुकोन या ठिकाणी क्लिअर झालं. आता मला हा अँगल मोजायचा आहे. मग कोनमापक मला या रेषाखंडावर पण धरता येईल आणि या सेगमेंटवर पण धरता येईल. कुठल्याही एका सेगमेंटचा वापर करा. मी वरती घेतोय त्याला किंवा असं घेतो ह्या इकडच्या सेगमेंटवर. इथे हा मध्यबिंदू आपल्याला इथे आणायचा आहे कडेला आणि ती जी रेषा आहे खालची ती बरोबर आपल्याला त्या सेगमेंटवर आणायची आहे. इथे मोजतोय म्हणल्यावर आपल्याला इकडून शून्यापासून मोजावं लागेल. 0, 10, 20, 30, 40, 50 आणि 60 दिसते पाहिजे. म्हणजे या ठिकाणी हा 60 अंशाचा कोन आहे इथला. म्हणजे तो 90 अंशापेक्षा कमी आहे म्हणजे लघुकोन आहे. म्हणजे आपण हे तिन्ही अँगल जेव्हा या ठिकाणी मोजले तेव्हा ते तिन्ही हा भरला 50, हा भरला 70 आणि हा भरला 60. म्हणजे 180 तिघांची बेरीज होते आणि तीनही कोन प्रत्येक कोन हा 90 अंशापेक्षा लहान आहे. म्हणजे हा मराठीमध्ये लघुकोन त्रिकोण आहे आणि सेमीमध्ये हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे. त्याला आपण या ठिकाणी लेबल करूया.
आपल्याला आवडतं नाव किंवा सर्वांचं खूप आवडतं नाव आहे ABC. ट्रायंगल ABCचा बरेच जण सर्रास वापर करतात. आपणही तसा वापर करूया. कुठली नावं आपण इंग्रजी लिपीतील जी पहिल्या लिपीतील अक्षर आहे A to Z ते कुठलंही अक्षर या ठिकाणी आपल्याला वापरण्याची मुभा आहे. क्रमानेच वापरली पाहिजे असाही काही नियम नाही. A, B आणि नंतर डायरेक्ट Z घेतला तरी नो प्रॉब्लेम. पण आपण घेतोय क्रमशः, चला सोयीस्कर. अशा प्रकारे आपण ट्रायंगल ABC हा लघुकोन त्रिकोण काढलेला आहे. वी ड्रीव अ acute angle triangle which is triangle ABC. आता याच्या प्रत्येक साईडचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलाय. आपण याच्या अगोदरच्या रचनेमध्ये अँगल बायसेक्टर काढलेले होते आणि तुम्हाला आठवत असेल तर मी 2 अँगल बायसेक्टर काढून तिसरा डायरेक्ट काढलेला होता. इथे आपण मात्र तिन्ही अँगल बायसेक्टर काढणार आहोत. बघूया. पहिल्यांदा पायाचा अँगल बायसेक्टर काढूया. आणि बायसेक्टर तुम्हाला जर काढायचं असेल तर कंपास PT मधील कंपास बॉक्स मधील कंपास नावाचं टूल इन्स्ट्रुमेंट तुम्हाला वापरायचं आहे. कंपासचं लोखंडी टोक मी अँगल C वर ठेवणार आहे. बिंदू B वर ठेवणार आहे. शिरोबिंदू B वर ठेवणार आहे. कोन B वर मी ठेवतोय. आणि मला आता BCच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. हे साधारण निम्म दिसतं. हे निम्म्यापेक्षा कमी आहे. निम्म्यापेक्षा कमी असू नये, निम्मही असू नये, निम्म्यापेक्षा जास्त असावं हा रूल आहे. अन्यथा तुम्ही काही करू शकणार नाही. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतल्यानंतर मी वरच्या भागामध्ये अशा प्रकारचा एक कंस केलेला आहे. आणि इथून मी पुन्हा कंपास असं पुढे फिरवून घेतोय. रेषाखंडाच्या वर एक कंस झाला आणि रेषाखंडाच्या खाली हा दुसरा कंस मी काढलेला आहे. कंपासचं टोक मी B वर ठेवलेलं होतं. आता मी कंपास उचलून घेतोय आणि कंपासचं लोखंडी टोक मी आता अँगल C वर ठेवत आहे. ठेवलेलं पण आहे. आणि आता मला कंपास या ठिकाणी फिरून घ्यायचंय. अगोदर जे 2 कंस आपण काढलेले होते त्या 2 कंसांना छेदणारे कंस, त्या 2 कंसांना, त्या 2 आर्कला इंटरसेक्ट होणारे आर्क. जास्त लांबीची काढायची गरज नाही. एवढं पुरेसं झालंय. मी परत उचलून घेतोय. तुम्हाला ते उचलून घ्यायचे. कंपास माहिती आहे. आणि वरती हा छेदणारा दुसरा कंस केला. कंपास थोडा वेळ बाजूला ठेवूया. हे दोन्ही वरच्या बाजूचे हे 2 आर्क जिथं छेदले तो बिंदू आपल्याला महत्वाचा आहे हा. आणि खालच्या बाजूचे दोन्ही कंस एकमेकांना जिथं छेदलेले तो हा छेदबिंदू इंटरसेक्टिंग पॉइंट महत्वाचा आहे. आणि यातून जाणारी पहिली रेषा आपल्याला काढायची. रेषा पट्टीशिवाय आपण काढू शकत नाही. म्हणजे आपल्याला घ्यायची आहे रुलर. रुलर घेतल्यानंतर ती धरायची व्यवस्थित. हे दोन्ही बिंदू जे इंटरसेक्टिंग पॉइंट तुम्हाला दिसलेले आहेत त्यांना आपल्याला या पट्टीच्या कडेला आणायचं आहे. पट्टी तशा प्रकारे धरायची आहे. रुलरला त्या प्रकारे आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे वहीवर. मी इथे करतोय माझ्या बोर्डवर. तुम्हाला हे तुमच्या वहीवर करावं लागतं. अशा प्रकारे आपण पाहायचंय व हे बिंदू टच झालेत का पट्टीच्या कडेला. जर ते टच झाले तर आपल्याला काढायची आहे रेषा. परपेंडिक्युलर ही नेहमी लाईन असते. तो सेगमेंट नसतो, तो रे नसतो. म्हणून परपेंडिक्युलर काढल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला एरो दाखवायचे आहेत. तर काढूया आपण हा पहिला परपेंडिक्युलर बायसेक्टर. या प्रकारे पट्टी बाजूला ठेवूया. मी आत्ताच तुम्हाला सांगितलंय की परपेंडिक्युलर बायसेक्टर इज अ लाईन. आणि म्हणून एरो आपल्याला या ठिकाणी काढावे लागतील. एक परपेंडिक्युलर बायसेक्टर आपला काढून झालेला आहे आणि दुसरा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला काढायचा आहे. आपण पट्टीला थोडा वेळ बाजूला ठेवूया. एक बायसेक्टरची प्रोसिजर आपली संपलेली आहे. या पायाचा जो रेषाखंड आहे त्रिकोणाचा त्याचा अशा प्रकारे परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण काढलेला आहे. आता आपण आपल्याकडे दुसरी साइड आहे AB
आणि तिसरी साइड आहे AC. मग आपण यानंतर AB चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढूया. ही त्याची एक बाजू आणि ही त्याची दुसरी बाजू हे पहिल्यांदा विचारात घ्या. आपण जेव्हा BC चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तेव्हा त्याच्या वरच्या बाजूला छेदणारे कंस केले, म्हणजे त्याच्या एका बाजूला छेदणारे कंस केले आणि त्याच्या दुसऱ्या साईडला इंटरसेक्ट होणारे आर्क केले. सेम विचार आपल्याला इथे करायचा आहे. त्याची एक साईड ही आहे आणि दुसरी साईड ही आहे आणि अशाच प्रकारची कृती आपल्याला आता या साईडवर करायची आहे. रिपीट करतोय आपण प्रोसिजर. चला, कंपासचं लोखंडी टोक आपण ठेवूया पॉइंट B वर. अंतर पुरेसं असलं पाहिजे, सफिशियंट असलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. लोखंडी टोक इथे आहे. फिरवून घेतोय मी त्याला थोडं अशा पद्धतीने. लोखंडी टोक मला पॉइंट B वर ठेवायचं आहे आणि AB रेषाखंडाच्या दोन्ही बाजूला मला छेदणारे कंस करायचे आहेत. तेव्हा माझं कंपास मधलं अंतर ABच्या निम्म्यापेक्षा जास्त असायला हवं. अन्यथा हे आर्क एकमेकाला इंटरसेक्ट होत नाही, हे तुम्हाला माहिती आहे. ABच्या एका साईडला हा मी पहिला आर्क केलेला आहे आणि ही ABची दुसरी साईड आहे, तिला मी दुसरा आर्क असा काढलेला आहे. पॉइंट B वरून आपण ही कृती केली, ही लक्षात ठेवा. ABचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण काढतोय, म्हणजे एकदा आपल्याला B वर कंपासचं लोखंडी टोक ठेवावं लागेल आणि एकदा आपल्याला A वर लोखंडी टोक ठेवावं लागेल. इथे A वर लोखंडी टोक ठेवलंय आणि ते लोखंडी टोक ठेवल्यानंतर आपण इथे जे कंस काढलेले होते त्यांना क्रमशः छेदणारे कंस काढायचे आहेत. हा पहिला आर्क, पहिला कंस आपण ड्रॉ केला. उचलायचे कंपास आणि दुसरा जो आपण अगोदर काढून ठेवलेला आहे त्याला छेदणारा दुसरा कंस करायचा आहे. कंपासला आपण बाजूला ठेवूया. आता इथे हे दोन कंस एकमेकांना छेदलेले आहेत आणि ह्या बाजूचे दोन कंस एकमेकांना इथं छेदलेले आहेत. आता आपण पट्टी घेऊया. पट्टीच्या कडेला या दोन बिंदूंचा स्पर्श झाला पाहिजे आणि मग आपल्याला आकृती काढायची आहे परपेंडिक्युलर बायसेक्टरची. मी माझ्या सोयीप्रमाणे पट्टी फिरवून घेतोय. मला त्या दोन्ही बिंदूंचा स्पर्श पट्टीच्या कडेला होईल अशा पद्धतीने पट्टी ठेवायची आहे. बिलकुल टोकदार पेन्सिल असली पाहिजे आणि परफेक्ट तुम्ही ते बिंदू पाहिले पाहिजेत. पट्टीच्या कडेला स्पर्श झालेत का? स्पर्श झाल्यानंतर आपल्याला घ्यायची आहे पेन्सिल आणि पेन्सिल घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी टच झालेली नव्हती पट्टीला पेन्सिल माझी, थोडं बॅक जातोय मी. इथे टच झालेली आहे आणि हा परपेंडिक्युलर बायसेक्टर मी ड्रॉ करतोय. परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केल्यानंतर पट्टीला मी थोडं बाजूला घेतोय. परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे तो आणि ती लाईन असते, आपण असं पाहिलेलं आहे, म्हणून मी तिला एरो ड्रॉ करतोय. अशा प्रकारे दोन बाजूंचे परपेंडिक्युलर बायसेक्टर आपले काढून झाले. असे 3 बायसेक्टर आपण काढू शकतो. BCचा सेगमेंट BCचा हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण 1 नंबरला काढलेला आहे. सेगमेंट BAचा किंवा सेगमेंट ABचा हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण 2 नंबरला काढलेला आहे. आणि आता आपण सेगमेंट ACचा, रेख ACचा, ट्रायंगलच्या बाजू ACचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करणार आहोत. म्हणजे एकदा आपल्याला कंपासचं लोखंडी टोक ठेवायचं A वर आणि एकदा ठेवायचे C वर, हा पहिला भाग. आणि या सेगमेंट ACची एक बाजू ही आहे, इकडे दिसते ही, आणि दुसरी बाजू ही आहे, हे लक्षात ठेवा आणि ते लक्षात ठेवून कृती करा. आता आपण या ठिकाणी लोखंडी टोक ठेवणार आहोत पॉइंट C वर. कंपास मी फिरवून घेतोय
निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन मला छेदणारे कंस करायचे आहेत. तेवढं अंतर ठेवलं पहिलं होतं तेवढं तरी चालू शकतंय. हा पहिला कंस मी काढून घेतलाय. कोणता कंस आपण काढलाय ते लक्षात ठेवा. या दुसऱ्या बाजूला मला दुसरा कंस या प्रकारे काढायचा आहे किंवा आपल्याला या प्रकारे काढून घ्यायचा आहे. हा दुसरा कंस काढला. हे कंस काढताना लोखंडी टोक आपलं कोन C वर होतं. आता ते उचलायचंय आपल्याला आणि अँगल A वर ठेवायचंय. A वर ठेवताना मला हे फिरून घ्यायचंय कारण ते वरती जात आहे. अँगल A वर आपल्याला हे लोखंडी टोक ठेवायचं आहे याप्रमाणे. आणि मग आपल्याला पहिले जे कंस काढलेले होते त्याला छेदणारे कंस आपण या ठिकाणी करणार आहोत. हा झाला पहिला. उचलून घेतलाय कंपास आणि इकडे दुसरा काढला होता आपण. त्याला इंटरसेक्ट होणारा हा दुसरा आर्क आपण काढतोय आणि आपलं या पूर्ण आकृतीमधलं कंपासचं माप संपलंय म्हणून मी त्या फुलीला क्लिक करून कंपास इथून गायब केलेला आहे. आता आपल्याला हा इंटरसेक्टिंग पॉइंट महत्वाचा आहे इथला आणि ह्या दोन आर्कचा हा इंटरसेक्टिंग पॉइंट ह्या बाजूचा. आता आपल्याला पट्टी तेथे खेटून ठेवायची आहे जेणेकरून ते दोन इंटरसेक्टिंग पॉइंट पट्टीच्या कडेला टच झाले पाहिजेत. स्केलच्या साईडला बरोबर खेटून आले पाहिजेत. रुलरला त्यांचा स्पर्श होणं गरजेचं आहे आणि मग आपण ती लाईन काढणार आहोत. बघूया अजून थोडे लांब आहेत. मला पट्टीची पुरेशी हालचाल योग्य हालचाल करावी लागेल. थोडे पुढे सरकावं लागेल पट्टी मला. बघूया. अशा प्रकारे आता आपल्याला तिसरा अँगल बायसेक्टर काढायचा आहे. हात जेव्हा इथे येतो ना तेव्हा या कडेला स्पर्श झालाय असा त्याचा अर्थ. आणि हा तिसरा अँगल बायसेक्टर नव्हे तर परपेंडिक्युलर बायसेक्टर या ठिकाणी ड्रॉ झालेला आहे. पट्टीचं काम संपलेलं आहे. पट्टी आपण बाजूला ठेवूया. काढूनच टाकली पट्टी. या तिसऱ्या बाजूचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण या ठिकाणी काढलेला आहे आणि त्याला आपण या ठिकाणी एरो दाखवूया. अशा प्रकारे या रचनेमध्ये आपण काय केले माहितीये का? पहिल्यांदा ट्रायंगल ABC काढला जो लघुकोन त्रिकोण आहे, ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे. नंतर BCचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला हा. नंतर BAचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला हा आणि शेवटी ACचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला हा. एकच कृती इथं जी कृती केली ना ती इथे केली आणि इथं जी कृती केली ती इथे केली. एकच कृती तिसऱ्यांदा झाली, 3 वेळा झाली, बाकी काहीच नाही. आता आपल्याला जायचंय महत्वाच्या भागाकडे. आपण जे 3 परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेले आहेत ते तीनही ट्रायंगलच्या इंटेरियरमध्ये त्रिकोणाच्या अंतर्भागात इथे एकाच बिंदूत छेदलेले आहेत. आणि जेव्हा त्रिकोणाचे तीनही बाजूंचे लंबदुभाजक अशा प्रकारे एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्या छेदबिंदूला डिनोट करण्यासाठी आपण लेटर वापरणार आहोत C. पण इथे Cचा एकदा वापर झाला. या C लेटरला आपण काढून टाकूया. इथे वेगळं अक्षर घेऊया D, कारण C आपल्याला इंटरसेक्टिंग पॉइंटला वापरायचं आहे परपेंडिक्युलर बायसेक्टरच्या, म्हणून इथलं लेटर मी बदललेलं आहे. आणि आता मला चुकीचा भाग झाला काहीतरी. आतला हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे तिन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टरचा त्याला नाव द्यायचं आहे किंवा तो दर्शवला जातो ज्या नावाने ते लेटर आहे C.
हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. याच्या अगोदरच्या तासाला आपण अँगल बायसेक्टर काढलेले होते आणि ते तिन्ही अँगल बायसेक्टर ज्या पॉइंटमध्ये छेदलेले होते तो पॉइंट दर्शवण्यासाठी आपण लेटर वापरलेलं होतं आय. हे लक्षात ठेवा. अँगल बायसेक्टरचा इंटरसेक्टिंग पॉइंट कॅपिटल आय या लेटरने दर्शवतात. या उलट परपेंडिक्युलर बायसेक्टरचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे तो कॅपिटल सी या लेटरने दर्शवतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी आपली ही रचना संपलेली आहे. लघुकोन त्रिकोणाचे तीनही बाजूंचे लंबदुभाजक काढणे, ते एकमेकांना कुठे छेदतात ते पाहणे आणि त्यांच्या छेदबिंदूला नाव देणे. तर आपल्या या आकृतीमध्ये त्रिकोणाच्या तीनही बाजूंचे लंबदुभाजक त्रिकोणाच्या अंतर्भागात म्हणजेच इन द इंटेरियर पार्ट ऑफ ट्रायंगल या ठिकाणी इंटरसेक्ट झालेले आहेत किंवा छेदलेले आहेत आणि त्या इंटरसेक्टिंग पॉइंटला डिनोट करण्यासाठी कॅपिटल लेटर सी वापरलं जातं. कॅपिटल लेटर सी या अक्षराचा उपयोग केला जातो. या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आणि या ठिकाणी आपण हा रचनेचा भाग थांबवणार आहोत. थँक्यू. सर्वांना धन्यवाद.